लग्नानंतर जोडप्यांच्या खात्यात थेट 5 लाख रुपयांची रक्कम जमा होणार अशी एक भन्नाट सरकारी योजना सध्या देशभरात मोठी चर्चेत आली आहे। समाजात अनेक वर्षापासून चालत आलेला जाती भेदभाव पूर्णपणे नष्ट करणे, सामाजिक सखोला आणि समता वाढवणे हा मुख्य उद्देशाने भारत सरकार आणि देशातील विविध राज्य सरकारांनी मिळून हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। या विशेष योजनेअंतर्गत आंतरराज्यीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना 50,000 रुपयांपासून ते तब्बल 5 लाख रुपयांची मोठी प्रोत्साहन रक्कम दिली जात आहे। जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी आंतरराज्यीय विवाह केला असेल तर त्यांना कायदेशीर नियमानुसार या आर्थिक मदतीचा लाभ घेता येऊ शकतो। या संपूर्ण मोहिमेमध्ये केंद्र सरकारची सर्वात प्रमुख योजना म्हणजे डॉक्टर आंबेडकर सोशल इंटिग्रेशन या योजनेचा केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत असलेल्या डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन मार्फत ही योजना संपूर्ण देशात राष्ट्रीय स्तरावर राबवली जात आहे। केंद्रीय योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या जोडप्याला 2.5 लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात दिली जाते। मात्र ह्यासाठी काही कडक नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत, ज्या पूर्ण करणे अनिवार्य आहे। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पती किंवा पत्नी या दोघांपैकी एक जण अनुसूचित जातीचा म्हणजे SC प्रवर्गातील असावा लागतो, तर दुसरी व्यक्ती ही गैर अनुसूचित जातीतील म्हणजे जनरल किंवा OBC प्रवर्गातील असणे आवश्यक। याच सोबत सर्वात महत्त्वाची अट म्हणजे हे दोघांचेही पहिले लग्न असायला हवे। ह्या विवाहाची हिंदू विवाह अधिनियमित 1955 अंतर्गत विशेष किंवा विवाह कायद्यानुसार अधिकृत कायदेशीर नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे आणि लग्न झालेल्या तारखापासून बरोबर 1 वर्षाच्या आत ह्या मदतीसाठी अर्ज सादर करावा लागतो। जर काही कारणास्तव केंद्र सरकारच्या योजनेची अट पूर्ण होऊ शकली नाही किंवा अर्जाची 1 वर्षाची मुदत संपून गेली तर निराश होण्याची गरज नाही, कारण विविध राज्य सरकारने देखील आपल्या पातळीवर स्वतंत्र योजना सुरू केल्या आहेत। यामध्ये राजस्थान सरकार त्यांच्या डॉक्टर सविताबेन आंबेडकर योजना अंतर्गत सर्वाधिक 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देते, ज्यासाठी विवाहाच्या 1 वर्षाच्या आत अर्ज करावा लागतो। कर्नाटक राज्यामध्ये जर पत्नी अनुसूचित जातीची असेल तर 2.5 लाख आणि पत्नी अनुसूचित जातीचा असेल तर 3 लाख रुपयाचे प्रोत्साहन दिले जाते आणि तिथे अर्ज करण्यासाठी 18 महिन्याचा अवधी मिळतो। मध्य प्रदेश सरकार 2 लाख रुपयांची मदत देते। दिल्ली सरकार 50,000 रुपयांचे इन्सेंटिव्ह देते आणि तेथे लग्नानंतर 2 वर्षापर्यंत अर्ज करता येतो। ओडिशामध्ये सुमंगला योजनेद्वारे 2.5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते। तामिळनाडू सरकार 50,000 रुपयांसोबत 8 ग्रॅम सोन्याचे नाणे देखील जोडप्यांना भेट देते। आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र शासनाकडून आंतरराज्यीय विवाह करणाऱ्या जोडप्याला 50,000 रुपयाचे प्रोत्साहन सवलत मूल्य दिले जाते, ज्यासाठी विवाहाच्या 1 वर्षाच्या आत अधिकृत अर्ज करणे गरजेचे असते। या सर्व राज्यस्तरीय योजनेचे लाभ घेण्यासाठी देखील काही सामान्य नियम ठरवण्यात आले आहेत, ज्यानुसार विवाहाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 वर्ष आणि मुलाचे वय किमान 21 वर्ष पूर्ण असायला हवे। तसेच अधिकृत सरकारी विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडपे बंधनकारक आहे आणि कर्नाटक सारख्या काही विशिष्ट राज्यांमध्ये जोडप्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची अट देखील घालण्यात आली आहे। या भन्नाट योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। अर्जदाराकडे सक्षम अधिकाऱ्याने म्हणजेच तहसीलदार किंवा SDM यांनी दिलेले अधिकृत जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। यासोबतच दोन्ही व्यक्तीचे आधार कार्ड, वयाचा अधिकृत पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र, पती पत्नीचा संयुक्त पासपोर्ट साईज फोटो आणि दोघांच्या संयुक्त बँक खात्याच्या पासबुकची प्रत आवश्यक कागदपत्रे म्हणून जोडली जाते। आजकाल डिजिटल तंत्रज्ञानामुळे बहुतांश राज्यामध्ये ही अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आणि ऑनलाईन करण्यात आली आहे। जोडपे संबंधित राज्याच्या सामाजिक कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईट पोर्टलवर जाऊन स्वतःची सर्व माहिती भरू शकतात। ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही ते ऑफलाईन पद्धतीने आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात किंवा जिल्हा सामाजिक कल्याण अधिकाऱ्याकडे जाऊन थेट अर्ज सादर करू शकता। तुम्ही सादर केलेल्या सर्व मूळ कागदपत्राची आणि अर्जाची शासकीय पातळीवर सविस्तर पडताळणी पूर्ण केली जाते आणि सर्व माहिती खरी आढळल्यास सरकार मंजूर झालेली संपूर्ण प्रोत्साहन रक्कम थेट DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जोडप्यांच्या